नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये महिन्यात ऑगस्ट महिन्यामध्ये ते सप्टेंबर महिन्यापर्यंत झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी आता शासनाने एक जी आर काढला, ज्या जी आरच्या अंतर्गत 480 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर ते कसे मिळणार आहेत, काय हे सगळी प्रक्रिया आपण या जी आरच्या माध्यमातून काय म्हणणं आहे सरकारचं नेमकं ते जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, म्हणजे सगळ्या क्युरी आणि तुमचे जे काही शंका आहेत ते शंका याच्यातनं क्लिअर होतील। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करायला विसरू नका, शेअर करा, धन्यवाद। बघा, शासन निर्णय काय सांगतो की प्रस्तावना आपण बघून घेऊया। आधी प्रस्तावना अशी सांगते की अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यास पुढील हंगामात उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांसाठी निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एका वेळेस राज्य सरकार याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येत असे। राज्यात आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते। आता या संदर्भातील हा शासन निर्णय आहे। शासन निर्णयाप्रमाणे जे काही नुकसान होतं त्या नुकसान भरपाईसाठी होणाऱ्या मदत देण्याचे निश्चित केले आहे। तसेच 22/6/2026च्या शासन निर्णयामुळे सततच्या पावसाने व नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आलेली आहे। नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली मित्रांनो, ओला दुष्काळ जाहीर नाही करण्यात आलेला आहे। खरीप 2025 या पुढील कालावधीकरता केंद्र व राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांचं नुकसानीपोटी द्यावयाच्या निविष्ठ अनुदानाचे दर व निकष हे 27 मार्च 2003 प्रमाणे देण्यात येतील। 30/5/2025 रोजीच्या शासन निर्णयाने घेण्यात येणाऱ्या त्यानुसार 27 मार्च 2023च्या शासन निर्णयाचे निकष व दर यानुसार विभागीय आयुक्त यांनी निधी मागणीचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक 4 व 7 याप्रमाणे ऑगस्ट व 2025 व सप्टेंबर 2025 कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसान भरपाईसाठी, म्हणजे जे काही अतिवृष्टीचे जे काही निकष आहेत आणि जे काही पंचनामे आहेत ते अहवाल सरकारला सादर केल्यानंतर जी काही मदत आहे ती मदत शेतकऱ्यांना मिळणार। आता शासन निर्णय काय सांगतो की ऑगस्ट 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यात अमरावती विभागात, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना व हिंगोली या जिल्ह्यातील, या 5 जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांचं नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णयाच्या 480,50,37,000 रुपये इतका निधी वितरण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली। आता ही जी काही मंजुरी असते ही सचिव असतो, जो काही मुख्य सचिव असतो, मुख्य सचिवच्या सहीनंतर हे पैसे मिळणार असतात। कुठलाही शासन निर्णय शेतकऱ्यांसाठी काढू द्या, पण मुख्य सचिवचा जोपर्यंत त्याच्यावर रिमार्क येत नाही, निर्णय येत नाही, तोपर्यंत ती मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळत नाही मित्रांनो। तसेच शासन क्रमांक याच्यामध्ये पण तेच सांगितलं आहे की DBTच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही मदत येणार आहे। त्यापूर्वी सोबतच्या प्रपत्रातील सर्व लाभार्थ्यांची माहिती विविध नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी संगणकीय प्रणालीद्वारे भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी। म्हणजे जे काही तिथले अधिकारी आहेत, ज्या अधिकाऱ्यांना हे काम दिलं आहे त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांचा डाटा व्यवस्थितरित्या तिथे कम्प्युटरमध्ये फीड करायचा, म्हणजे DBTच्या माध्यमातून एकाच वेळेस सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येतील। आता याच्यामध्ये कोणत्याही लाभार्थ्याला मदत देताना द्विरुक्ती होणार नाही याचा तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी। म्हणजे पैशावाल्यांना जास्त पैसे काढून टेबला खालून जर काही दिलं तर त्यांना जास्त पैसे याच्या आधीही होतात, पीक विमा असो काही असो, तर तसं करू नये कोणीही, असं त्यांनी इथे सांगितलं आहे। निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासनाचे नियम व निकषांचे काटेकोरपणे पालन करावे। ठीक आहे, या सगळ्या गोष्टी काटेकोरपणे पाळल्या जातात, त्याही व्यतिरिक्त शेतकऱ्यांना अजून मदत मिळत नाही आहे। लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचे तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आशेद्वारे, तसेच यावेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अन्यथा कुठल्याही वसुलीच्या वरती त्याच्या वगळू करू नये। आता हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, म्हणजे जर तुमचं एखाद्या बँकेचं कर्ज तुमच्याकडे पेंडिंग असेल आणि त्या बँक अकाउंटमध्ये हा जर पैसा आला असेल, ट्रान्सफर शासनाने केला असेल, तर बँक काय करते, कधी कधी डायरेक्टली ते डेबिट करून देते, आपल्याला कळतही नाही। तर बँकांनी तसं करू नये, तसं केल्यास बँकांवर देखील
योग्य ती कारवाई करण्यात येईल असं या शासन निर्णयाचं म्हणणं आहे. 6वा पॉईंट त्यांच्या शासन निर्णयामध्ये काय आहे तर सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेखी निधी आहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व या जे खर्चाचा कोशागार आहे कार्यालय महालेखापाल हे यांनी इथे सांगितलं आहे. म्हणजे हे काही वर एवढं महत्त्वाचं नाही आहे. तर वरील प्रयोजनाप्रमाणे संदर्भ क्रमांक 2 म्हणजे 27 मार्च 2023च्या शासन निर्णयानुसार 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये बघा निकषानुसार व दरानुसार 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतीपीक नुकसानीचा खर्च मागणी म्हणजे जे काही शासनाची मदत आहे 8,500 रुपये बघा 8,500 रुपये कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी, 17,000 रुपये हे बागायती शेती आणि 25,000 रुपये ते फळपीक वगैरे यांच्यासाठी ही जी काही मदत आहे अशी ही मदत यांनी इथे देण्याचं ठरवलं आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला हे होतं की याच्यामध्ये कुठले कुठले जिल्हे असणार आहेत. तर इथे आपल्याला दिसतंय की कुठले कुठले जिल्हे त्यांनी सांगितले. त्यामुळे इथे हे लक्षात घेण्यासारखं आहे की आत्ता म्हणजे दिवाळीच्या आधी यांच्या म्हणण्यानुसार हे जे काही 2 विभाग आहेत, एक अमरावती विभाग बघा अमरावती विभाग आणि दुसरा म्हणजे आपला अमरावती विभाग आणि दुसरा आहे छत्रपती संभाजीनगर विभाग. अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा, वाशिम, छत्रपती संभाजीनगर हे 4 जिल्हे आणि अकोला बुलढाणा, वाशिम आणि म्हणजे हे 3 जिल्हे अमरावती विभागातील आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2 विभागातील 2 जिल्हे जालना जिल्हा, हिंगोली जिल्हा अशी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 480 कोटी रुपयांची निधीला इथे मान्यता देण्यात आलेली होती. आणि ती मान्यता आता दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे जे काही अनुदान आहे हे अनुदान दिवाळीच्या आधी देवेंद्र फडणवीसांनी तर सांगितलंच आहे की दिवाळीच्या आधी आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत. पण बोलणं काही आणि सांगणं काही असंही देवेंद्र फडणवीसांचं नेहमी आहे. त्यामुळे हा जो काही GR आहे आपला 15 ऑक्टोबरचा कालच एक GR आला होता. या 15 ऑक्टोबरच्या GRनुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की जे काही अतिरिक्त 10,000 रुपये देणार आहेत, अतिरिक्त 10,000 रुपये त्याच्यासाठी तुम्हाला EKYC करणं बंधनकारक असणार आहे. EKYC नसेल तर तुम्हाला ते पैसे मिळणार नाहीत. EKYCच्या मार्फत DBT EKYC तुमचं बँक खातं DBTला लिंक असेल आणि मग त्या DBTच्या माध्यमातून तुम्हाला हे पैसे ट्रान्सफर होतील. मित्रांनो असा हा आपण व्यवस्थितरित्या बघितलेला शासनाचा निर्णय संपूर्ण तुम्हाला वाचून दाखवला कशा पद्धतीचे नियम आणि निकष इथे लागू असणार आहे. मित्रांनो चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.